न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। कालिदास नाट्य मंदिर येथे अखिल भारतीय महानुभाव पंथाद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कृतज्ञता व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। महानुभाव पंथाच्या जुन्या ग्रंथांचे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे। महानुभाव पंथाच्या या सर्व जुन्या ग्रंथांचे मराठी भाषा विद्यापीठाच्या माध्यमातून संगणकीकृत यंत्रणेद्वारे कायमस्वरूपी जतन करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। माझे मित्र अविनाश ठाकरे, या आयोजन समितीचे श्री राजेंद्र जायभाई, प्रभाकर भोजने, उदय सांगळे, मच्छिंद्र सानप, तानाजी आंधळे, अरुण महानुभाव, नंदू हांडे, अनिल जाधव, शरद घुगे, शीलाताई सानप, ननावरेताई, शीतलताई सांगळे, या ठिकाणी उपस्थित सर्व संत महंत आचार्य, सर्व शक्ती स्वरूपा तपस्विनी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी दंडवत करतो। आज खरं म्हणजे आपण कृतज्ञता सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि कारंजेकर बाबा मगाशी म्हणत होते, ही गोष्ट खरी आहे की गेले वर्षभर सातत्याने ही सर्व मंडळी, मग बाळासाहेब असतील, ननावरेजी असतील, दिनकरण्णा असतील, बाबांसोबत माझ्याकडे यायचे की आम्हाला कृतज्ञता सोहळा घ्यायचा आहे, आणि मी काही ना काही कारणाने टाळायचो। कारण जीवनामध्ये पहिलेपासून एक मंत्र ठरवलाय की आपण एखादं काम करतो ते आपलं कर्तव्य असतं, आणि त्यामुळे कर्तव्य पूर्ण केला तर सत्कार घ्यायचा नाही। ज्यावेळी आपल्याला असं वाटेल की खरोखर एखादं सत्कार्य आपण करू शकलो, त्या दिवशी आपण सत्कार घ्यायचा। आणि म्हणून मी सत्काराचा कार्यक्रम कोणी म्हटला की अनेक वेळा काही ना काही कारण सांगतो आणि तो कार्यक्रम थोडासा टाळत असतो, पण या सर्व मंडळीचा आग्रह होता आणि त्यात मला त्यांनी सांगितलं की हा सत्कार जो आम्ही करणार आहे, कृतज्ञता सोहळा आहे, हा केवळ समाजातल्या सगळ्या लोकांचा सोहळा नाहीये, तर संपूर्ण महाराष्ट्रातले आमचे संत महंत आचार्य, आमच्या या ठिकाणी जेवढे आमच्या पंथातले सगळे प्रमुख लोक आहेत, हे सगळे या ठिकाणी येणार आहेत आणि ते सगळे मिळून तुमचा हा कृतज्ञता सोहळा पार पडणार आहेत। सर्व तपस्विनी येणार आहेत। तर मला देखील मोह झाला की इतका मोठा अशा प्रकारचा समाज आणि समाजातली ही एक आध्यात्मिक सज्जन शक्ती ही एकत्रित येत असेल आणि त्या सज्जन शक्तीचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळत असेल, तर आपण जरूर त्याच्याकरता गेलं पाहिजे। त्यामुळे तुमच्याकरता हा कृतज्ञता सोहळा आहे, माझ्याकरता आशीर्वाद ग्रहण करण्याचा सोहळा आहे। खरं तर मगाशी उल्लेख झाला की गेले 30-32 वर्ष सातत्याने महानुभाव पंथाशी माझा अतिशय जवळचा संबंध आला। अनेक कार्यक्रमांना हजर राहता आलं, अनेक लोकांशी जवळचे संबंध आले। मगाशी अविनाशजी ठाकरे सांगत होते की अनेक मंदिरांना देखील त्यांनी मी भेटी दिल्या, अनेक कार्यक्रमात आम्ही सोबत राहिलो। त्यामुळे
महानुभाव पंथाशी, महानुभाव पंथाच्या कार्याशी अतिशय जवळची ओळख होती आणि वर्षानुवर्ष मी पाहत होतो की अतिशय निस्वार्थ भावनेने आमच्या महानुभाव पंथाचे लोक समाजामध्ये काम करताना दिसतात. खरं तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ज्यावेळी या पंथाच्या माध्यमातून समाजाचं एकत्रीकरण केलं, तो काळ जर आपण बघितला तर आपल्या धर्मावर, आपल्या संस्कृतीवर, आपल्या विचारावर, आपल्या ईश्वरावर एक फार मोठं आक्रमण चाललेलं होतं. एक फार मोठ्या संकटाचा सामना आम्ही करत होतो आणि या संकटाचा सामना करताना आमच्याही समाजाची परिस्थिती अशी होती की समाज खंडित होता, विखंडित होता, दुभंगलेला होता. समाजामध्ये विषमता होती. एका विचारानं पुढे जाण्याची मानसिकता ही समाजामध्ये पाहायला मिळत नव्हती. ज्या विषमतेने आम्हाला घेरलं होतं ती विषमताच हळूहळू आम्हाला गुलाम बनवत होती. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये 800 वर्षापूर्वी समाजातल्या विविध घटकांना एकत्रित करून त्या ठिकाणी एक सन्मार्ग दाखवण्याचं काम हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलं. एक असा समाज जो सश्रद्ध आहे पण अंधश्रद्धेवर विचार करत नाही किंवा अंधश्रद्धा नाही आहे. एक असा समाज जो खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सज्जन शक्ती तयार करतो. एक असा समाज जो आपल्या संस्कृतीचं पावित्र्य पाळतो. एक असा समाज जो खऱ्या अर्थानं कुठल्याही प्रकारचा जातीभेद पाळत नाही. अशा प्रकारचा समाज निर्माण करण्याचं कार्य हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सुरू केलं आणि त्यातूनच एक मोठी विचाराची बैठक तयार व्हायला लागली. आपल्याला याची कल्पना आहे की मराठीतला आद्य ग्रंथ लिहिला गेला आणि त्यानंतर इतकं मोठं साहित्य, संत साहित्य असेल, विचारधन असेल, हे इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तयार झालं. शेवटी समाज जो तयार होतो हा मातीच्या भिंतींनी तयार होत नाही. मातीच्या भिंती तर आवश्यक असतातच, पण त्या मातीच्या भिंतींमध्ये जो विचार असतो तो विचार खऱ्या अर्थानं समाज घडवत असतो. आणि तो विचार या ठिकाणी महाराष्ट्राला आणि त्यानंतर संपूर्ण देशाला अगदी अटकेपार, जसं आपण म्हणतो तसं अटकेपार हा विचार नेण्याचं काम आमच्या महानुभाव पंथांनी केलं. आणि म्हणूनच आज आपण पाहतो की इतका मोठा समाज आहे पण कुठेही आपल्याला या समाजाच्या माध्यमातून खूप मागण्या आहेत, मोर्चे आहेत, काहीतरी चाललेलं आहे असं कधीच दिसत नाही. खरं म्हणजे समाजाला इतक्या अडचणींचा सामना करावा लागला. जवळजवळ सगळ्या महत्वाच्या तीर्थस्थळावर त्या ठिकाणी अतिक्रमण झाली, स्मशानभूमीवर अतिक्रमण झाली, वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्यात आला. पण या सगळ्या परिस्थितीतही आपली शक्ती ही, आपलं जे काही बळ होतं, आत्मबळ होतं, ते आत्मबळ, आपली आध्यात्मिक शक्ती ही आपण कधीच कमी होऊ दिली नाही. आणि म्हणूनच आज आपण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, महाराष्ट्रात तर मी असं म्हणेन कुठल्याही जिल्ह्यात जा, कुठल्याही तालुक्यात जा, कुठल्याही गावात जा, तुम्हाला महानुभाव त्या ठिकाणी सापडतात. ही खऱ्या अर्थानं आपली शक्ती आहे, ही आपली ताकद आहे. आणि म्हणूनच ज्यावेळी ज्या ठिकाणी मराठीचा आद्य ग्रंथ लिहिला गेला त्याच ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ झालं पाहिजे हा प्रयत्न आपण सुरू केला. आणि त्या संदर्भात आपण एक समिती देखील तयार केली. समितीने आपल्याला एक त्या संदर्भातला पॉझिटिव्ह अहवाल देखील दिला. दुर्दैवाने अहवाल आणि सरकार गेलं आणि सरकार गेल्यानंतर तो अहवाल भाषणात गुंडाळण्यात आला आणि सभागृहात घोषणा करण्यात आली की मराठी भाषा विद्यापीठ तर होणार पण ते मुंबईमध्ये होणार. पण सुदैवाने मला असं वाटतं की श्री चक्रधर स्वामींचा आशीर्वादच आपल्या पाठीशी होता की पुन्हा एकदा आपलं सरकार आलं
आणि त्यानंतर आम्ही तो अहवाल बाहेर काढला. खरं म्हणजे मोहनदादांना माहिती आहे, तेच सारखा फॉलोअप या सगळ्या गोष्टीचा करतात. त्याच्यामुळे आम्ही तो अहवाल बाहेर काढला आणि मी ठणकावून सांगितलं, मुंबईमध्ये 100 विद्यापीठ आहेत, पण ज्या ठिकाणी मराठीचा सन्मान झाला, ज्या ठिकाणी मराठीचा आद्य ग्रंथ लिहिला गेला, ज्या ठिकाणी मराठीचं इतकं मोठं साहित्य तयार झालं आणि ज्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मराठीचा सन्मान करायला आपल्याला शिकवलं, त्या रिद्धपूरलाच मराठी भाषा विद्यापीठ झालं पाहिजे. आणि आपण ते मराठी भाषा विद्यापीठ त्या ठिकाणी केलं. खरं म्हणजे किती अडचणी, कुलगुरूच्या नेमणुकीत अडचणी आल्या. पण एक गोष्ट आहे, म्हणजे आम्ही लहानपणी चांदोबामध्ये विक्रम आणि वेताळाची गोष्ट वाचायचो. आपल्यापैकी अनेकांनी वाचली असेल की ते कधी हार त्या ठिकाणी विक्रमाने मानलीच नाही, ते आपलं चालतच राहायचे. तशाच प्रकारचं आमचे सगळे मोहनदादा आणि आमची सगळी मंडळी आहे, हे हारच मानत नाही. हे इतका पाठपुरावा बरोबर करत असतात त्याचा की शेवटी त्यातनं मार्ग काढून त्या ठिकाणी नेमणूक झाली. आता त्याचे ऍडमिशन झाले. माझी एकच इच्छा या निमित्ताने आहे की आता तर ठीक आहे, आपण छोट्या ठिकाणी हे चालू करू, पण शेवटी महाराष्ट्र आणि मराठी भाषा ही आपल्याकरता स्वाभिमानाची गोष्ट आहे. मराठी भाषा ही इतकी जुनी भाषा आहे की ज्या भाषेनं अलौकिक अशा प्रकारचं साहित्य आणि विचार आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळे रिद्धपूरला जे मराठी भाषा विद्यापीठ आपण करू ते पाहण्याकरता देशभरातनं लोक आले पाहिजे, असं सुंदर आपल्याला विद्यापीठ करायचं आहे. जागेच्या अडचणी आहेत, तेही आपण दूर करतोय, सगळं करू, पण कुठेही कॉम्प्रोमाइज करायचं नाही आपल्याला. आपण आपला एक बोर्ड लागलेला आहे, एक विद्यापीठ आहे, यात समाधान म्हणून आपलं चालणार नाही. आणि मी याकरता आपल्या सर्वांना सांगतोय की आम्ही राजकीय लोक आहोत. आम्ही एक काम झालं की दुसऱ्या मार्गाने निघून जातो, दुसरं काम सुरू करतो. पण तुमची तुतारी जर राहिली आमच्या पाठीशी, बैलाला मारतात ना तसं आमचं काम आहे, तशी तुमची तुतारी जर आमच्या पाठीशी राहिली, तुतारी म्हणजे पवार साहेबांची नाही हा, तर निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की येत्या 5 वर्षामध्ये अतिशय अप्रतिम अशा प्रकारच्या विद्यापीठाची इमारत ही रिद्धपूरला आपण तयार करून दाखवू आणि लोक ती पाहायला येतील. मगाशी मी येण्याच्या पूर्वी मला अविनाशजींनी सांगितलं की या ठिकाणी आपल्या साहित्याच्या डिजिटायझेशनचा विषय हा बाबांनी मांडला. मी आपल्याला सांगतो की आपल्या या विद्यापीठाच्या माध्यमातूनच संपूर्ण डिजिटायझेशन आपण करू, त्याकरता निधी आपण उपलब्ध करून देऊ आणि हे सगळं साहित्य डिजिटायझेशनच्या माध्यमातून सर्व व्हर्च्युअली उपलब्ध असेल आणि हा जो आपला विचारांचा ठेवा आहे, हा ठेवा शेवटच्या माणसापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करू. या प्रसंगी सर्वप्रथम ध्वजवंदन करण्यात आले, तो उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, श्री कारंजेकर बाबा, श्री चिरडे बाबा, आचार्य अमरावतीकर बाबा, आचार्य विद्वान बाबा, बाभुळगावकर बाबा शास्त्री, नांदेडकर महाराज, श्री बिडकर बाबा, प्रकाश नन्नावरे, अविनाश ठाकरे, राजेंद्र जायभावे, दिनकर पाटील, किशोर ढके, राहुल कुलकर्णी, राहुल बोडके, शीतल सांगळ, दीपक साणप आदी उपस्थित होते. साधू संतांचा आशीर्वाद मला आहे, मी त्या नक्की पूर्ण करण्याचे प्रयत्न करीन. त्यामधल्या अनेक समस्या, अनेक निधी, अनेक विषय, सगळ्यात महत्वाचं गेले 100 वर्ष आपण लढत होतो, चक्रधर जयंती शासकीय व्हावा, ती सुद्धा साहेबांनी केली. असे अनेक मठ मंदिरं, मराठी विद्यापीठ असेल, रेल्वे स्टेशन असेल, हे सगळे विषय आपल्या अध्यक्ष त्यांनी प्रचंड असा पाठपुरावा केलेला आहे. ते आपल्यामध्ये ते सांगतील. परंतु साहेब, तुम्ही जे पंथासाठी केलं
ह्या जिल्ह्यात सुद्धा नळवाडीचं मंदिर असेल तिथं 8 कोटी असेल, सुक्याण्याचं मंदिर असेल तिथं 7 कोटी असेल, अशा वेगवेगळ्या म्हणजे एक सॅम्पल जिल्हा म्हणून असं राज्यभर असे अनेक निधी आपल्या माध्यमातून आमच्या पंथाला मिळालेली आहे. याबद्दल आज आम्ही सगळे महाराष्ट्रातले काही साधू संत एकत्र बसलो. साहेबांचा कृतज्ञ सोहळा आपण केला पाहिजे. अनेक विषय साहेबांनी केलेला आहे. आपल्याला अजून राहिलेले 2-4 विषय साहेबांकडनं करायचे आहे. परंतु ज्या वेळेस पंथाचं काम घेऊन या राज्यातले कुठले साधू संत महंत किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते जात असतात त्यावेळेस साहेब कुठल्याही याचा विचार न करता अधिकाऱ्याला फोन लावा, कलेक्टरला फोन लावा आणि सगळे विषय मार्गी लावलेले आहे. साहेब आज तुम्ही नाशिकला आला. आम्ही नाशिककरांच्या वतीने, मानव पंथाच्या वतीने, राज्याच्या मानव पंथाच्या वतीने आपलं स्वागत करतो आणि मी थांबतो.